ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 2 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि बाप रे बाप, मालिकेचा एक नवीन महाप्रोमो आउट झालाय। महाप्रोमो यासाठी म्हटलं कारण आता मालिकेमध्ये 2 वर्षापासून रखडलेल्या मधुभाऊंच्या केसचा निकाल लागणार आहे प्रेक्षकांनो। आणि आता मालिकेच्या हिरोईनने सुद्धा शेअर केली आहे मालिका काही संपणार नाहीये, पण हा मालिकेमध्ये मधुभाऊंच्या केसचा निकाल मात्र लागणार आहे प्रेक्षकांनो। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष ठरलं तर मग या मालिकेकडे लागून राहिलंय। तर बघा आज त्यांनी काय थरार, जबरदस्त थरार रंगवलाय। तर आज अर्जुन सायलीच्या गाठोड्याजवळ गेलाय बरं का। तर बघा काय काय झालंय। आता अर्जुन आणि सायली दोघेही मैपतची खोली तपासताय। आता ही सायली म्हणते मी साक्षीची खोली तपासते, अर्जुन म्हणतो मी मैपतची खोली तपासतो, तिथे काही मिळालं तर बरं होईल। आता चान्स मिळालाय म्हणून अर्जुनने अख्खं घर झडती करायचा प्रयत्न केलाय। आता सायलीला आठवतं की साक्षीच्या खोलीमध्ये आधी तिने कुठे कुठे चेक केलं होतं आणि ती आता त्या अनुषंगाने जिथे चेक नाही केलं तिथे सगळीकडे तपास करतेय। शोधाशोध अखंड चालू आहे या दोघांची। हा थरार त्यांनी आज खूप रंगवलाय। सुरुवातच त्यांनी तशी केली आहे। आता अर्जुनला मैपतच्या घरामध्ये भरपूर कॅश सापडली आहे, ज्वेलरी आहे, दागदागिने आहेत, साखळ्या आहेत, बऱ्याच गोष्टी सापडतात। आता सुरुवातीला तर त्यांना जे हवंय ते नाही मिळते, त्यामुळे दोघं जरा वैतागलेत। बघा शोधाशोध भयंकर चालू आहे। कसल्या तरी फाईल चेक करतोय अर्जुन, कपाट वगैरे सगळं सिक्युरिटी अँड ऑल द थिंग्स धाब्यावर ठेवून शोधाशोध चालू आहे प्रेक्षकांनो। थोडक्यात सांगायचं झालं तर आता मध्येच एक छोटंसं सीन त्यांनी प्रतिमा आत्याचा दाखवलाय आणि आज प्रियाची मजा आली आहे बरं का प्रेक्षकांनो। शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा। रविराज म्हणत असतात अगं प्रतिमा तू असं धीर नको सोडू, तुझी ट्रीटमेंट चालू आहे की नाही, होईल सगळं व्यवस्थित। सुमन म्हणते वहिनी तुमची स्किन ट्रीटमेंट चालू होती की नाही, त्याचा फायदा झाला ना तुम्हाला, मग तसंच मानसोपचाराचा पण फायदा होईल, थोडा वेळ जाऊ द्या ना वहिनी, कशाला टेन्शन घेताय। प्रतिमा त्या म्हणतात अगं सुमन गेले काही महिन्यापासून माझी ट्रीटमेंट सुरू आहे, पण आधीपेक्षा जास्ती गोष्टी मी आता विसरायला लागली आहे ग। सुमन म्हणते अहो वहिनी आधी ना तुम्ही स्वतः विश्वास ठेवा की तुम्ही बऱ्या होणार आहे म्हणून, तुम्हीच अशा खचून गेल्या तर कसं बरं चालेल। मग हे रविराज म्हणतात हे बघ प्रतिमा, अगं आपण जेव्हा 4 पावलं पुढे जातो ना तेव्हा 2 पावलं मागे जातो। अगं याचा अर्थ असा होतो की नाही प्रतिमा की आपण 2 पावलं पुढे जातोय। अगं असं नसतं खचून जायचं प्रतिमा, कळतंय ना तुला मी काय बोलतोय। आता बघा नागराज सारखा असा प्रतिमा त्याकडे मध्ये मध्ये बघत असतो। आता रविराजांनी असं त्यांना जरा प्रोत्साहित केल्यानंतर नागराज म्हणतो अगं वहिनी करेक्ट, अगदी करेक्ट बोलतोय बघ दादा, आमचं सगळ्यांचं ना डॉक्टर श्रद्धांच्या ट्रीटमेंटवर पूर्ण विश्वास आहे, फक्त त्यांनी दिलेल्या गोळ्या ना तू व्यवस्थित वेळशीर घे। आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, तू जोवर बरं होत नाही तोवर कोणी ना कोणी आमच्यापैकी एक जण तुझ्या सोबत असणार आहे। आता हे जेव्हा नागराज बोलतो तेव्हा प्रतिमा त्याला तो राग, तो पुढे म्हणतो म्हणजे वहिनी बघ तू काही केलंस आणि विसरलीस तर आम्ही असू ना तुझ्या सोबत। आता नागराज असं बोलल्यानंतर प्रतिमा त्या चिडतात आणि म्हणतात काय म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी एक जण स्वतःचं काम सोडून माझ्या सोबत राहणार का, म्हणजे रोज रोज मी असा वेडेपणा करणार आणि रोज तुम्ही मला सावरत राहणार का, का कशासाठी, हे म्हणजे हे परत परत होणार तर। आता त्या लागतात रडायला, नाही नाही हे कधी बरं होईल, आता कधी बरं होईल। मग रविराज त्यांना दिलासा देतात, नाही ग प्रतिमा अगं तू काय एवढं टेन्शन घेऊ लागली आहेस, जाऊ दे बरं, सोड तो विषय, सोडून दे। आता हा एवढाच काय तो प्रतिमा त्याचा सीन आज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर अख्खाच्या अख्खा थरार अर्जुन आणि सायलीच्या शोधाशोधीचा त्यांनी दाखवलाय। तर बघत राहा। अर्जुन आता त्या मैपतची रूम चेक करत असताना त्याला काय काय सापडलंय। आता अर्जुनला एक मोठा चाकू सापडतो, डिझायनर चाकू आहे बरं का मैपतकडे, अगदी त्याला मागून बऱ्याच लेअर वगैरे काय काय नक्षीकाम केलंय त्यावर, बंदूक पण सापडली आहे अर्जुनला। आणि आता अर्जुन विचार करतो बापरे या मैपतकडे अशी इल्लीगल कॅश वगैरे असेल असं वाटलंच होतं मला, पण त्याच्याकडे एवढे सगळे हत्यार आहेत। अर्जुन ते सगळे शोधाशोध करताना बडबडत असतो। तर आता पुढे बघा, इकडे सायलीचं पण शोधाशोधीचा थरार दाखवलाय। सायलीला अजूनही ते ड्रॉवर काही उघडता येईना,
त्या दिवशी नाही का तिला उघडता नव्हतं आलं, एक्झॅक्टली तेच ड्रॉवर ते अडकून बसलंय. सायली अख्खा जोर लावतीये, लटकलीये ते ड्रॉवर काढताना, पण ते काय तिला जमेना. आता अर्जुनने मैपतचं कपाट उघडलंय. एकीकडे सायली शोधाशोध करतेय, एकीकडे अर्जुन. असं त्यांनी ढंगचिक 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 करून आपल्याला दाखवलंय. खूप खूप नजरा खिळवून राहतात आपल्या या दृश्याकडे. आता इथे तर एवढी उत्सुकता ताणली बघा ना. आता अर्जुन एक 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 ज्वेलरी चेक करत असतो, तेवढ्यात तिथे एक जुनं पुराणं झालेलं लाल गाठोडं त्याला दिसतंय. आणि प्रेक्षकांनो, हे लाल गाठोडं याचं त्याचं दुसरं कोणाचं नसून ते सायलीच्या लहानपणचं आहे. अर्जुन आता त्या गाठोड्याला हात लावणार. तो असा निरखून बघतोय त्या गाठोड्याकडे, काय असेल याच्यामध्ये. पण काही का असे ना, अर्जुनचं लक्ष गाठोड्याकडे गेलंय आणि तो ते नोट डाऊन पण करतो आणि हातात घेणार. तेवढ्याच सायली आवाज देते, अहो इकडे या ना वर. आणि आता तो एवढा मोठा आवाज बाहेरच्या वॉचमनला पण ऐकून आला बरं का, हे विशेष. आणि आता अर्जुन सायलीला रिप्लाय पण देतो, आलो आलो. आणि ते गाठोडं चेक करायचं सोडून तो आता सायलीकडे गेलाय. म्हणजे ते गाठोडं त्याच्या डोक्यात बसले हे मात्र नक्की. आता ते कुठल्या पॉइंटला आठवेल हे आता आपल्याला बघायचंय. सस्पेन्स हो सस्पेन्स. तर आता पुढे पहा काय झालंय. अर्जुन आला वरती. सायली म्हणते, हे बघा हे काय सापडलं. आता अर्जुन म्हणतो, बघू बघू. आता त्याला वाटतं ते सापडलं एस अर्ध लॉकेट, पण ते काहीतरी तिसरंच निघतं. ते असं फुलाचं लॉकेट असतं. अर्जुन म्हणतो, आपल्याला पाहिजे ते लॉकेट नाहीये, हे काहीतरी वेगळंच सापडलंय तुला. सायली म्हणते, अरे देवा, आता कुठे शोधू मी. अहो आपल्याला जे पाहिजे ना ते न सापडताच बाकी सगळं काही सापडतंय. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण शोधाशोध करूया. मैपत आणि साक्षी इथे यायच्या आत आपल्याला सापडलं पाहिजे ते एसचं लॉकेट. सायली, आपण शोधत राहू. आता आपल्याला वेळ हवा होता म्हणूनच आपण मैपत साक्षी इथे नसताना आलोय ना. आपण आता सापडूयात आणखीन काही ठिकाणी. सायली म्हणते, तुम्हाला काही सापडलं का त्या मैपतच्या खोलीत. अर्जुन म्हणतो, नाही ना. मग सायली म्हणते, मग इथे थांबता का, साक्षीच्याच खोलीमध्ये आपण दोघे जण चेक करूयात. आता दोघे जण तिथे चेक करायला लागतात. आणि आता हा सीन बघा, इथे तुम्हाला सॉलिड मजा येणार आहे. प्रिया नेहमीप्रमाणे घुमवायचा प्रयत्न करते प्रतापरावांना, पण तिचं इथे चालत नाहीये. प्रतापराव म्हणत असतात, काय ग ये तन्वी, मी काय विचारतोय तुला, तू या साक्षीशी का गप्पा मारतीये. तू कोर्टात काय सांगितलं होतं की तू या मुलीला फक्त ओळखतेस, तुझी आणि हिची मैत्री नाहीये. प्रिया आता घाबरते. चैतन्यने खूप मजा घेतलीये प्रियाची. आता इथे तो सीन व्हिज्युअलाइज करून दिलाय की कोर्टात ही सगळ्यांसमोर सांगते ना की माझी आणि साक्षीची मैत्री नाहीये. ते आठवलं हिला. प्रतापराव म्हणतात, काय ग तन्वी, आठवलं का तुला, कोर्टात तू काय सांगितलं की तुझी आणि हिची मैत्री नाहीये, आता तू हिच्याशी बोलत नाही, तुमचे संबंध नाही आहेत. पण काय ग तन्वी, आतापर्यंत सांगत आलीस ना तू आम्हाला की तू हिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, आणि आता मला असं का वाटतंय की तुमच्या दोघींची घट्ट मैत्री आहे. साक्षीत बघा तिथेच उभी आहे. मग बघा प्रिया म्हणते, घट्ट मैत्री नाही हो बाबा, ओ कुठे घट्ट मैत्री वगैरे. अहो जनरल हाय केलं मी, ती समोर आली ना अचानक म्हणून. चैतन्य बघा मागून कसा हसतोय. आता प्रतापराव म्हणतात, हे असं असतं का जनरल हाय, हसत खेळत टाळ्या देणं. आणि कुणासोबत ग, ज्या माणसाने आपल्याला जास्तीत जास्त मनस्ताप दिलाय त्याच्या मुलीबरोबर तू अशी हसत खेळत गप्पा मारतेस तन्वी. साक्षीने आता डोळे मिटून घेतलेत. आता कल्पनाताई पण तिथे आल्यात. कल्पनाताई म्हणतात, काय ऐकते मी हे तन्वी, तू या मुलीशी हसत खेळत बोलत होतीस, टाळ्या देत होतीस या मुलीला. अरे बापरे. आता बघा अश्विन पण तिथे आलाय. आता ही खरं तर खूप सिरियस गोष्ट आहे, पण तरी बघा काय झालंय. आता ती साक्षी बघा कशी बोलते, ओ गॉड, तुला छोटीशी मदत काय केली मी प्रिया, तर हे सगळं मला एवढं ऐकावं लागेल असं वाटलं पण नव्हतं मला. ठीक आहे, तुमचा जो काही फॅमिली ड्रामा चाललाय ना तो चालू द्या, मला काही इंटरेस्ट नाहीये या सगळ्यामध्ये, मी निघते. आता असं म्हणून ही साक्षी तिथून कल्टी मारते बरं का, म्हणजे निघून जाते, सटकते. पण आता प्रिया अडकली ना तिथे. आणि एक्झॅक्टली प्रेक्षकांनो, माझा असा अंदाज आहे की हेच होणार आहे. या सगळ्या केसमध्ये फक्त आणि फक्त प्रिया अडकणार आहे आणि साक्षी अलगद सुटून जाणार आहे. आता साक्षी गेल्यावर अश्विन असा हात धरतो लागली तिचा बरं का, काय ग ए तन्वी, अगं मैपत शिखरे सगळ्या सुभेदारांचा शत्रू आहे, तू का करू लागलीस हे सगळं. आता प्रिया म्हणते, नाही रे अश्विन, मी अरे आता एवढी घाबरलेली दाखवली ना की विचारूच नका.
कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी, तुला कळतं का, आम्हाला आवडणार नाही तुला माहित होतं ना. आता अश्विन नुसता डोळे वटारून बघतोय तिच्याकडे, बाकी याच्या हातात काही नाहीये. आता पुढे पहा, इकडे पुन्हा शोधाशोधीचा थरार दाखवला. आता अर्जुनला सायलीला काय काय दागिने सापडले बाबा, कमाल आहे साक्षीची. एवढं सगळे दागिने तिने घरात ठेवलेत. ब्लॅक मनी असेल म्हणा, त्यामुळे नसेल ठेवला बँकेत. काहीतरी आपल्या मनाची समजूत घालायची आणि पुढे चालायचं. तर बघा, ती शोधाशोध मध्ये दाखवत राहिलेत ते, पण अजून त्याला काही सापडलं नाही. पुन्हा प्रतापरावांचा आणि या प्रियाचा सीन दाखवलाय. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, तू हिला पाहिलं असतं ना तर तुला कळलं असतं हिची किती घट्ट मैत्री आहे त्या साक्षी सोबत. मग अश्विनही तिला ओरडतो आणि म्हणतो, तुला काही कळतं का ग तन्वी, कोर्टामध्ये दादाने तुझा आणि साक्षीचा इश्यू किती धरून ठेवला होता मैत्रीचा. आता तू हे सगळं खरंच सिद्ध करायला चालली आहेस वाटतं. आता प्रिया म्हणते, नाही 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 अश्विन, अरे असं काही नाहीये, अजिबात असं काही नाहीये. मग लगेच प्रतापराव म्हणतात, मग कशाला बोलत होती तू तिच्यासोबत, इथे एवढी सगळी माणसं आहेत तरी तुला ती साक्षी शिकरेच भेटली का गप्पा मारायला. आता प्रिया बघा घाबरली बरं का, एवढी घाबरली की तिच्याकडे काहीच उत्तर नाहीये आणि खोटं बोलणं पण सुचलेलं नाहीये तिला या क्षणाला. आता मला असं वाटलं की ही पकडल्या गेली. बघा पुढे काय झालं. आता अश्विन म्हणतो, तन्वी बाबा तुला काहीतरी विचारतायत. अरे सगळेजण उत्तराची वाट बघताय, आम्ही काहीतरी विचारतोय तुला, चल सांग पटकन काय आहे तुझं उत्तर. मग लगेच चैतन्य त्या गोष्टीचा फायदा घेतो बरं का, आणि तोही तोंडसुख घेतो आणि म्हणतो, अगं हो प्रिया सांग काय उत्तर आहे तुझ्याकडे. नाही म्हणजे तू किती वेळापासून मी पण वाट बघतोय ग. अगं म्हणजे कोर्टात तर तू सांगितलं होतंस ना की साक्षीने तुला फीसाठी पैसे दिले म्हणून नाईलाज म्हणून बोलावं लागलं ना तुला. आज पण तसाच काहीतरी नाईलाज झाला का ग तन्वी. आता हिच्याकडे उत्तरच नाहीये. प्रतापराव म्हणत असतात, तन्वी अगं तिचा बाप तुझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय. अगं तिच्याशी गप्पा मारायला तुला काहीच कसं वाटलं नाही ग. आता इथे अश्विनचा ऍक्सिडेंट घडवला होता मैपतने, तो प्रसंग व्हिज्युअलाइज करून दिलाय. प्रतापराव म्हणतात, ए तन्वी तुमच्या दोघींच्या गप्पाकडे मी बघितलं, मला बिलकुल असं वाटत नव्हतं की तुमच्या दोघींचा नाईलाज वगैरे झालाय. खरं सांगतोय ग कल्पना, मी ही मस्त गप्पा मारत होती बघ त्या तन्वी सोबत. आता कल्पनाताई पुढे येतात आणि म्हणतात, तन्वी बोल बोल, अगं काही उत्तर असेल ना तुझ्याकडे या बाबतीत, काहीतरी एक्सप्लेनेशन असेल ना. आता ते प्रतापराव पण म्हणतात, बोल अगं बोल. आता इथे मला गाणं आठवलं, बोल राधा बोल, कारण एवढ्या वेळेला ते बोल बोल करत असतात. आता तेवढ्यात तिथे अनाउन्समेंट होते की सगळ्यांनी इकडे यावे, लेडीज अँड जेंटलमेन. आता लगेच प्रिया त्या गोष्टीचा सुवर्ण संधी म्हणून फायदा घेते आणि म्हणते, बाबा बाबा चला चला, ते बोलत आहेत आपल्याला, चला चला आपण तिकडे जाऊ, चला चला बाबा चला. आता तिने अगदी शितापीने हा विषय टाळलाय, पण असं वाटलं जसं काही बळजबरीच दाखवलंय हे. म्हणजे नाईलाज म्हणून प्रतापराव, कल्पना सगळेजण आता त्या तिकडे जात आहेत. एक्सपो मध्ये काहीतरी त्यांनी अनाऊन्स केलंय, ते ऑर्गनायझर काहीतरी सांगताय, पण त्या ऑर्गनायझरचं सांगणं काही ऐकवलं नाहीये, फक्त प्रियाचा चेहरा दाखवलाय. प्रिया आता विचार करते, बापरे सुटले, इथे तर नुसती गर्दी जमली आहे बरं का प्रेक्षकांनो एका ठिकाणी, आणि नुसते लोक टाळ्या वाजवत आहे, मध्येच फक्त लेडीज अँड जेंटलमेन असा आवाज येतोय आणि प्रिया इकडे तिकडे शोधाशोध करतीये. चैतन्याच्या लक्षात आलंय की प्रियाला कळलंय अर्जुन सायली इथे नाहीये, कारण प्रिया आता सगळ्या त्या गर्दीमध्ये अर्जुन सायलीला शोधत असते आणि मनात विचार करते, अरे सगळे इथे आहेत आणि ते अर्जुन सायली कुठे गेले. या सुभेदारांनी माझ्या गळ्याभोवती फास आवळला, तो घट्ट करायला ते अर्जुन आणि सायली कसे काय आले नाही. मी संकटात अडकले म्हणल्यावर अर्जुन सायली तर आधी आले असते ना मजा घ्यायला, पण हे दोघं नेमके गेले कुठे, कशाला गेले असतील. अर्जुन सायली कशाला गेले असतील, कुठे गेले असतील, असे अनेक प्रश्न प्रियाच्या मनात आता आलेत. आता चैतन्य प्रियाला ऑब्झर्व करतो आणि त्याच्या लक्षात येतं की प्रियाला कळलंय अर्जुन सायली इथे नाहीये, कारण सगळी गर्दी एका ठिकाणी जमा झाली होती ना. पुन्हा अर्जुन आणि सायलीची शोधाशोध त्यांनी दाखवली आहे, ते ढंगचिक 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 करून दाखवली आहे, आणि तरी सुद्धा अजून अर्जुन सायलीला काही सापडलं नाही बरं का. आता खूप शोधाशोध करतात, ते सगळा पसारा करून ठेवलाय. आता इथे मला मोठा प्रश्न पडलाय, हा मैपत आणि ती साक्षी जेव्हा घरी येतील तेव्हा कळणार नाही का यांना की आपल्या घरात एवढी शोधाशोध झाली आहे आणि चोरी झाली आहे, असा डाऊट त्यांना येऊच शकतो ना. बघू बाबा आता या प्रश्नाचं काय करतात हे. आता बघा अर्जुन आता त्याचा मोबाईल हातात घेतो, त्याला काही अर्जुन आता मध्येच म्हणजे खात्री पटावी यासाठी त्याचा फोन चेक करतो की चैतन्याचा काही मेसेज आलाय की नाही, फोन आलाय की नाही, पण त्या क्षणाला चैतन्याचा मेसेज किंवा फोन त्याला येत नाही. त्यामुळे अर्जुन असा विचार करतोय की चला तिथे एक्सपो मध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे, तर म्हणजे मी इथे सगळी तपासण्या करायला मोकळा.
तर आता सायली म्हणते, अहो इकडे बघा ना या कपाटा. अर्जुन आता त्या चैतन्याला मेसेजेस करत असतो की सगळं ठीक आहे ना. आता मेसेज सेंड करण्यापूर्वीच त्याला सायली आवाज देते आणि म्हणते, अहो बघा बघा इथे ना तिजोरी आहे. आता अर्जुन म्हणतो, मग त्याची चावी शोध ना. आणि दोघे जण त्याची किल्ली शोधायला लागतात. आता बघा मला असं वाटलं होतं की प्रिया अडकली आहे, आता हा अश्विन तिला काही जाब विचारेल, पण हे ना कसं तरी आपलं बळजबरी दाखवलंय असं वाटलं मला बरं का. आता तो अश्विन म्हणतो, तन्वी तू मगाशी आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही दिली. नाही म्हणजे साक्षीच्या बोलण्यासाठी तू काहीच बोलली नाहीस ग. त्यावर प्रिया म्हणते, अरे असं काय करतो अश्विन, त्यात काय उत्तर द्यायचंय, ओळखीचं माणूस भेटल्यानंतर हाय हॅलो तर होईलच ना, थोडंच बोलणं झालं रे माझं तिच्याशी. लगेच अश्विनला विश्वास बसला बरं का. अश्विन म्हणतो, खरंच का ग तन्वी, तुझी मैत्रीण नाही आहे का साक्षी सोबत. मग प्रिया म्हणते, अरे हो रे बाबा, खरंच नाहीये, मी जनरल बोलत होते रे तिच्याशी की तुझा स्टॉल चांगला आहे, छान आहे, एवढंच वाक्य बोलणार होते मी आणि सटकणार होते तिथून. लगेच अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे. लगेच म्हणतो कसा बघा, डॅडचं बोलणं मनावर घेऊ नकोस तन्वी. अरे अगं त्यांचा ना गैरसमज झाला असेल. त्यावर प्रिया म्हणते, अरे ठीक आहे रे, आपल्या माणसाचं बोलणं कोणी मनाला लावून घेतं का. नाही म्हणजे बरं झालं बाबांच्या जागी अर्जुन नव्हता, नाही तर अर्जुनने भयंकर तमाशा केला असता. म्हणजे बघा लगे अश्विनला पटलं पण हिचं उत्तर. आता म्हणते कशी, बाय द वे अर्जुन आणि सायली दिसत नाहीयेत रे, खूप वेळ झाला. अश्विन म्हणतो, अगं सायलीचं ना डोकं दुखत होतं म्हणून ते घरी गेले, पण डॅड म्हणाले की सांगू नका कोणाला, म्हणजे शक्यतो ऑर्गनायझरला कळू नये की ते दोघं घरी गेलेत. तू पण नको सांगूस ना तन्वी. मग लगेच प्रिया म्हणते, छे छे, मी कशाला सांगू कोणाला. तेवढ्यात तिथे चैतन्य यांच्या बाजूलाच असतो आणि त्याला ऐकू येतं या दोघांचं बोलणं. आणि चैतन्य विचार करतो, अरे बापरे, या तन्वीला कळलं तर अर्जुन आणि सायली घरी गेलेत. आता तन्वी त्या दोघांना शोधलं तर त्या दोघांना, म्हणून तो विचार करतो की अर्जुनला हे सगळं कळवावं. आता हा विचार करून तो एक्सपोच्या बाहेर आलाय, अर्जुनला फोन लावतोय, पण आता अर्जुनने नेमका तो फोन सायलेंटवर केल्यामुळे त्याला चैतन्याच्या फोनची रिंग ऐकू येत नाहीये. आणि या दृश्यामध्ये ना प्रेक्षकांनो, त्यांनी तो अर्जुनचा फोन व्हायब्रेट होताना दाखवला ना, क्षणभर मी पण घाबरले. मला वाटलं माझाच फोन वाजतोय का काय. असं होतं ना हो बऱ्याचदा. तुमचं झालंय का. म्हणजे बघा तो असा व्हायब्रेट होत होता फोन, तर ते इतकं क्लिअरली ऐकू आलं ना, मला वाटलं माझ्या बाजूचाच फोन कुठला व्हायब्रेट होतोय की काय. तर बघा आता चैतन्य खूप वेळ फोन करतोय, खूप वेळ ते व्हायब्रेशन ऐकवलंय अर्जुनच्या मोबाईलचं, पण अर्जुन आणि सायलीला काही ते ऐकू येईना, कारण फोन सायलेंटवर असल्यावर कसं ऐकू येईल. पण तो बाजूलाच आहे बरं का, ऍटलिस्ट तो व्हायब्रेट होतोय हे लक्षात यायला पाहिजे होतं अर्जुनच्या, पण नाही आलं. तर आता चैतन्य खूप वेळ फोन लावतोय. आज ना प्रेक्षकांनो तुम्हाला ढंचिक हेच म्युझिक खूप ऐकायचंय, त्यामुळे माझी बडबड जरा वाढली हा. तर आता चैतन्य विचार करतो, या अर्जुनने फोन नाही उचलला, ऍटलिस्ट याला मेसेज तरी करतो. आणि मग तो मेसेज करतो की तन्वीच्या लक्षात आलंय तुम्ही दोघं इथे नाहीयेत म्हणून. चैतन्याने मेसेज सेंड केला आणि तेवढ्यात तिथे प्रतापराव आलेत. आता अर्जुन सायली शोधाशोध करते आणि तो फोन व्हायब्रेट होतोय, असंच त्यांनी खूप दाखवलंय हा सीन. आता हे प्रतापराव म्हणतात, चैतन्य काय करतोयस इथे. चैतन्य म्हणतो, काही नाही हो काका, अर्जुन गेला ना म्हणून बोर होत होतं जरा. मी विचार करत होतो एखाद्या स्टॉलवर म्हणजे फूड काउंटरवर जावं आणि थोडा ताव मारावा. प्रतापराव म्हणतात, अरे आपण एकत्र जाऊ ना नंतर खायला. अरे बघ बाहेर ना एक छान स्टॉल लागलाय बघ चैतन्य, अरे त्यात ना बरेच असे वेगवेगळे पार्ट्स आहेत बघ, असे काहीतरी महत्वाचे काहीतरी स्टॉल आहे असं ते चैतन्याला म्हणत असतात आणि चल म्हणत असतात माझ्यासोबत बघायला. पण आता चैतन्य विचार करतो, मी काकांबरोबर गेलो तर साक्षीवर लक्ष कसं ठेवू. प्रतापराव त्याला आग्रह करत असतात, अरे चल. प्रतापराव म्हणतात, काका मी काय म्हणत होतो की इथे ज्वेलरीचं स्टॉल आहे, मी बघून येतो जरा, मग जाऊ आपण. प्रतापराव म्हणतात, अरे आपण सगळे स्टॉल बघू सोबतच, अर्जुन नसला म्हणून काय झालं, मी आहे ना, चल मी अटेंड करतो तुला. आता बघा मैपतच्या पण लक्षात आलंय की अर्जुन आणि सायली इथे नाही आहेत एक्सपो मध्ये. तो विचार करायला लागतो, हे दोघं कुठे गायब झाले. आता तेवढ्यात साक्षी येते बरं का, आणि साक्षीच्या चेहऱ्यावरचे लगे हावभाव बदललेत. साक्षी म्हणत असते, अण्णा इथे ना मला ना आता त्रास होतोय, माणसांची गर्दी वाढली आहे हो, मला घरी जायचं. अण्णा घरी गेलं ना तर मला बरं वाटेल, चला ना घरी. आता मैपत म्हणतो, अगं ते अर्जुन आणि सायली इथे नाहीये ना, थांब जरा, ते दोघं दिसत नाहीयेत. मग साक्षी म्हणते, अहो अण्णा ते दोघं इथे काय करणार आहे, इथे असले तरी तुम्ही चलता का आता लवकर घरी. हे ना आता मला कसं तरी होतंय बघा, इथे गर्दी वाढते, मला अनइझी होतंय, तुम्ही चला हो आत्ताच्या आत्ता. मैपत म्हणतो, अगं पण आपल्या स्टॉलवर थांबावं लागेल ना आपल्याला. साक्षी म्हणते, आहेत ना तिथे माणसं ठेवलेले, तुम्ही बघून घेतील ना ते.
मग आता मैपत म्हणतो, थांब जरा साक्षी, मी त्या चिचुंद्रीला सांगतो की इथे लक्ष ठेव म्हणून. साक्षी म्हणते, अण्णा आओ तिला मेसेज करा ना, फोन करा, इथे मला नाही थांबता येणार अण्णा आता. अण्णा म्हणतो, बरं थांब, त्या चिचुंद्रीला मेसेज करतो. म्हणजे अण्णा आता तिच्याशी बोलायला चालला होता बरं का, प्रियाशी. म्हणजे एक क्षण मलाही नाही कळलं, मग लक्षात आलं माझ्याही. आता मैपतने प्रियाला मेसेज केलाय की त्या अर्जुन सुभेदारवर लक्ष ठेव, त्यांचा काय प्लॅन आहे ते मला कळवा, आम्ही घरी चाललो. आता त्या अर्जुन सायलीचा काय प्लॅन असणार आहे प्रेक्षकांनो? मी तुम्हाला हेच प्रश्न विचारते की यांना काय एवढं त्यांच्यावर शंका येते. असो, केस सध्या अटीतटीची आहे म्हणून आता कुठल्याही गोष्टीवर शंका येऊ शकते म्हणा, घेऊ आपण समजून. मग आता प्रतापराव आणि चैतन्य नुसते असे एकमेकांशी बोलताय असं सीन दाखवला आणि त्यांच्या मागून मैपत आणि साक्षी असे निघून गेलेत, पण चैतन्याचं लक्ष नाही असं त्यांनी दाखवलं. आता हा मैपत गाडीत बसलाय, गाडी निघून गेलीये, एवढं पूर्ण सीन त्यांनी दाखवलाय. आणि मग चैतन्याच्या लक्षात येतं, अरे इथे साक्षी कुठे दिसत नाहीये. आता चैतन्य इकडे तिकडे बघतो आणि बाहेर येतो. कदाचित त्याला गाडीचा आवाज आला असं मला वाटतंय. तो बाहेर येतो आणि इकडे तिकडे शोधाशोध करायला लागतो आणि त्याच्या लक्षात येतं की मैपत आणि साक्षी एक्सपो मध्ये नाही आहेत. तो प्रतापरावांना म्हणतो, काका काका थांबा, मी आलोच. प्रतापराव विचार करतात, अरे असं काय हा मुलगा, आणि ते कल्पनाताईंना शोधायला लागतात. चैतन्य बाहेर येऊन बऱ्याच वेळ बघतो, कुठेच त्याला दिसत नाही साक्षी आणि मैपत. मग आता तो अर्जुनला फोन करायचा प्रयत्न करतोय, पण अर्जुनचा फोन अजूनही सायलेंटवर आहे. इथे एवढी उत्सुकता ताणली आहे त्यांनी, विचारू नका. अर्जुन सायलीची शोधाशोध अखंड चालू आहे. तिकडे फोन व्हायब्रेट होतोय, आपल्याला वाटेल आपला फोन व्हायब्रेट होतोय, पण तो अर्जुनचा फोन व्हायब्रेट होत असतो. ढंगचिक 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 खूप वेळ वाजवलं आणि एपिसोड संपवला. तर आता खरा थरार आता उद्या बघायला येणार आहे. उद्याच नाही प्रेक्षकांनो, अखंड महिना या मालिकेचा आता थरार सुरू राहणार आहे. असा प्रोमो चालाय, प्रोमो नाही तर महाप्रोमो. आता पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय की अर्जुन सायलीला एस पेंडंट सापडलंय फायनली आणि आता वेळ आहे निकालाची. अर्जुन तो डायलॉग आपल्याला ऐकवतोय, पण प्रेक्षकांनो आता हा महान निकाल काय असणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. पण आता माझी उत्सुकता यासाठी वाढली आहे की आता जो पसारा अर्जुन सायलीने तिथे करून ठेवलाय तो मैपत आणि साक्षीने बघितला तर त्यांना शंका नाही येणार का विदिन अ सेकंदात सायली तो सगळा पसारा आवरून ठेवेल. बघूयात आता उद्या काय होतंय. उद्याचा एपिसोड जास्ती खास असणार आहे. काय वाटतं तुम्हाला? आजचा एपिसोड बघितल्यावर मला कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता महानिकाल लागणार आहे. कारण आता कोर्ट आदेश देणार आहे की 30 जुलैपर्यंत या केसचा निकाल लागणार, म्हणजे लागणारच. विलास मर्डर केसचा निकाल आता लागणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे बघत राहा, ठरलं तर मग. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण मालिका आता अटीतटीची झाली आहे. बघत राहा, ठरलं तर मग. भेटूयात उद्याच्या खास एपिसोडमध्ये. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.